नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सकाळच्या या व्हिडिओमध्ये. तर लहानपणी तुम्ही जेव्हा लहान होता, आपल्या घरचे आजी आजोबा आपल्याला एक गोष्ट सांगायची. तर ती गोष्ट अशी होती की पैसा थोडा जपून वापर, पैसा काय झाडाला येत नाही. पैसा थोडा जपून वापर, पैसा काय झाडाला येत नाही. तर ह्या गोष्टीवरती नक्की विचार केला पाहिजे मित्रांनो. पैसा जर झाडाला येत नाही तर हा पैसा नेमकी येतो तरी कुठं? काय पैशाची कुठं काही खाण आहे का? हा पैसा कुठे येतो नेमकी? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पैसा हा झाडालाच येतो. काय? पैसा हा झाडालाच येतो, पण प्रत्येकाचा घ्यायचा नजरिया, प्रत्येकाचा घ्यायचा अंदाज हा वेगवेगळा आहे. तो कसा? 3 व्यक्ती असतात. पहिल्या व्यक्ती रस्त्याने चाललेला असतो, त्याला पैशाचं झाड दिसतं, त्याला वाटतं, आनंद होतो, अरे वा, इथं तर पैशाचं झाड आहे. वेळ न लावता तो झाडावर चढतो, पैसे तोडायला सुरुवात करतो. संध्याकाळपर्यंत तो पैसे तोडतो. या फांदीवर 10 रुपये, त्या फांदीवर 10 रुपये, या फांदीवर 10 रुपये, त्या फांदीवर 10 रुपये, असं करता करता संध्याकाळपर्यंत तो 1000 रुपयांची तोडणी करतो. आणि ज्यावेळेस त्याचे 1000 पूर्ण होतात त्यावेळेस तो घरी येतो. संध्याकाळ होते, दुसऱ्या दिवशी तो सेम कारवाई करतो. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली घेऊन जातो, झाडावर चढतो, संध्याकाळपर्यंत पाणी तोडतो. 1000 रुपये परत दुसऱ्या दिवशी पण तोडतो. अशी त्याची इथून पुढची कारवाई चालू होती की रोज यायचं आणि झाडाचा पाला तोडायचा, रोज 1000 रुपये तोडून घरी न्यायचे. दुसरा व्यक्ती जर रस्त्याने चालला असतो, तो पाहतो, अरे वा, इथं तर पैशाचं झाड आहे. पण तो पहिल्या व्यक्तीपेक्षा थोडा हुशार असतो. तो काय करतो माहिती का? गावात जातो, अशा लोकांना गोळा करतो, 10 लोकांना की ज्यांना पैसा काय ही गोष्ट माहीत नसते. त्यांना सांगतो, तुम्हाला 2 टायमाचं अन्न देतो, फक्त या झाडावरची पानं मला पाहिजे. तर ती 10 माणसं येतात, संध्याकाळपर्यंत झाडाची पानं तोडतात. तो त्यांना 2 टायमाचं जेवण देतो. त्याच्या संध्याकाळपर्यंत 15-20 हजार रुपयाची इन्कम होते. तसंच प्रकारे तिसरा व्यक्ती असतो. तो बघतो, अरे वा, इथं पैशाचं झाड आहे. पण तो बघतो, पहिला व्यक्ती झाडावर चढलाय, पैसे तोडतोय. दुसरा व्यक्ती काय, खुर्ची टाकून बसलाय, 10 माणसं झाडावर चढलेत. पण तिसरा व्यक्ती थोडा बुद्धीने हुशार असतो, डोक्याने हुशार असतो. तो काय करतो माहिती का? त्या पैशाचं बी घेतो, त्या झाडाचं बी घेतो. झाडाचं बी घेऊन तो काय करतो, घरी जातो आणि आपल्या अंगणामध्ये ते बी लावतो. रोज सकाळ संध्याकाळी त्या झाडाला तो पाणी घालायचा. 1 बी 2 बी असं करता करता त्याने आपल्या अंगणामध्ये अनेक झाडं लावली. 4-5 वर्षाच्या काळानंतर त्याच्या घरामध्ये पैशाचा बाग तयार झाला आणि रोज ती झाडाची पानं त्याच्या घरामध्ये पडायला लागली. पैसा त्याच्या घरामध्ये पडायला लागला. जी पहिल्या व्यक्तीचा लोक पैसा कमवत होते, दुसऱ्या व्यक्तीचा जो माणूस ज्याप्रमाणे पैसा कमवत होता, अजून ते 1000 रुपये रोज कमवत होता. दुसरा व्यक्ती पण 10,000 रुपये रोज कमवत होता. पण ज्यावेळेस याचा झाडाचा पाला पडायला लागला, त्यावेळेस हा 1 लाख रुपये रोज कमायला लागला. तर मित्रांनो, सांगायचं काय, पैसा हा झाडालाच येतो. पहिल्या व्यक्ती त्याला, जर तुम्ही पाहिलं असेल नोकरदार वर्ग, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबड कष्ट, वर्षानुवर्ष तीच कारवाई चालू आहे. 1000 रुपये रोज, 500 रुपये रोज, 2000 रुपये रोज. परंतु कित्येक ना कित्येक वर्ष तीच कारवाई चालू आहे. बिझनेसमॅन आहे, तो पण पैसा कमवतोय. फक्त तो पहिल्या व्यक्तीपेक्षा आरामात थोडा आपल्या बुद्धीचा वापर करतोय आणि बुद्धीचा वापर करून खुर्चीवर बसतोय, पण बाकीच्यांकडून काम करून घेतोय. पण त्याला पण भरपूर चांगले पैसे भेटतात. पण सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती तिसरा आहे, ज्यांनी काहीही केलेलं नाही, त्यांनी फक्त एका गोष्टीचा वापर केला. ती गोष्ट म्हणजे त्याची ब्रेन. तर देवाने तुम्हाला जी गॉड गिफ्टेड गोष्ट दिली आहे ती म्हणजे तुमचा मेंदू आहे. त्या मेंदूला एवढं ट्रेन करा, त्या मेंदूला, ब्रेनला एवढं ट्रेन करा की तुम्ही, पैसा फक्त नंबर आहे. हा नंबर तुम्ही अचीव करण्यासाठी त्या ब्रेनचा जर वापर केला तर तो ब्रेन तुम्हाला पैसा नक्कीच आणून देईल. फक्त तिचं झाड व्हायला वेळ लागतो, झाडाचा बगीचा व्हायला टाइम लागतो. तुम्हाला वाटतं की आज काम केलं आणि उद्या पैसे. आज काम केलं, जर आजच पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला शरीराने काम करावं लागेल. बुद्धीने काम केल्यानंतर थोडा वेळ लागतो, काळ लागतो, पण ज्यावेळेस ते पैसे द्यायला सुरुवात करते त्यापासून पैशाचा तुम्हाला कधीही तोटा राहणार नाही. शेअर मार्केट हे अशा प्रकारचा बुद्धीचा खेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या वयाचे 3-4 वर्ष दिले, मी काय म्हणतो, बाकीच्या प्रोफेशनमध्ये तुमचे 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही शिक्षणाला घालवता. खरं आहे का नाही? 10-15 वर्ष शिक्षणाला घातल्यानंतर कुठेतरी 10-15 हजाराची नोकरी भेटते, 20 हजाराची नोकरी भेटते, 30 हजाराची नोकरी भेटते. शेअर मार्केटला फक्त प्रॉपर 3 वर्ष रात्रंदिवस डेडिकेशनने अभ्यास करा, स्टडी करा. काय आहे शेअर मार्केट, कशा प्रकारे वर्क करते, ठीक आहे. आज लोक त्याच्यामधून लाखो करोड रुपये कमवत आहेत फक्त घरी बसून आपल्या मेंदूचा वापर करून. मला काय सांगायचं, तुमच्याकडे जो मेंदू देवाने दिला त्याचा पुरेपूर वापर करून बघा. सोप्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये पैसे कसे कमवायचे हे जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.